नमस्कार. तर मी क्रांती आहिरे आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आले आहे की आपल्याला नाशिकमधील गोदा काठावरील असलेलं हे एक मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि ह्या मंदिराचं बांधकाम त्यांच्या याच्यात झालेलं आहे. तर असे खूप मंदिरं आहेत गोदा काठाला. शिव मंदिर आहेत. तर हे माणकेश्वर महादेव मंदिर आहे. सध्या याचे काम चालू असल्यामुळे थोडी पडझड झालेली होती आणि काम चालू असल्यामुळे हे मंदिर बंद आहे. नाही सांगा बाबा. हे प्राचीन वास्तू आहे. राजेबहादर सरांची सरदार राजेबहादरांच्या अंडरमध्ये हे मंदिर आहे. आणि या जी घंटा आहे ही चिमाजी आप्पांनी युद्धामध्ये लुटलेल्या 3 घंटा आहे या मंदिरात. पैकी ही एक घंटा एक भीमाशंकरला आहे. भीमाशंकर आणि एक गोव्याच्या चर्चला आहे. गोव्याच्या चर्चला असे आता त्यांनी सध्या- ह्या लुटलेल्या घंटा आहे. प्राचीन वास्तू आहे. प्राचीन वास्तू. रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. सरदार राजेबहादरांच्या तर तुम्हाला जी घंटा दिसते ती आपल्या नाशिक महानगरपालिकेचा जो जे चिन्ह आहे, घंटेचं जे लोगो आहे, तो लोगो आहे ह्या घंटेचंच त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर मी हे मंदिर सध्या बंद असल्यामुळे मी मंदिराच्या असं बाहेरूनच बघा ह्या ठिकाणी असे काम चालू आहे आणि ते हे मंदिर बंद करून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर वर्षभर बंद राहणार आहे. तर आपण हे मंदिर जेव्हा उघडणार आहोत तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ घेणारच आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या मंदिराचं सांगते की खूप मोठं मंदिर आहे. असं पूर्ण त्याला जो आहे तटबंदी केलेली आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. दगडांमध्ये कोरलेलं हे दगडांचंच हे केलेलं आहे. चारी बाजूला असे मोठे मोठे जे किल्ल्याला जे बुरुज असतात तसे बुरुज आहे. तर हे मधला भाग मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा बाहेरचं जे आहे तर असे छोटे छोटे देवळ्या केलेल्या आहेत त्यांनी. या ठिकाणी पूर्ण दगड आहे आणि गोदावरी नदीच्या तीरावर हे आहे. तर बघा अशा ठिकाणी इथे देवळ्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर आता त्यांनी अशी लाकडी चौकट बसवून घेतलेली आहे आणि काही ठेवण्यासाठी असू शकतं किंवा काही जे भाविक येतात त्यांच्यासाठी तर विकणाऱ्यांसाठी तिथे त्यांनी अशा छोट्या देवळ्या केलेल्या आहेत. आणि हे बघा किती सुंदर असं त्याचं जे काम आहे मी तुम्हाला इथे दाखवतच आहे. तर मला खूप काही माहिती या मंदिराची मिळालेली नाही आहे. मी जेवढी तुम्हाला सांगायची तेवढं दाखवलेलं आहे. गोदावरी तीरावरील हे मंदिर अहिल्याबाईंच्या काळातील आणि जी घंटा आहे ती तुम्हाला दाखवली सुरुवातीला. तर ती महानगरपालिकेची जो लोगो आहे तो लोगो त्यांनी तिथूनच घेतलेला आहे अहिल्याबाईंचं. तर हे बघा ह्या ठिकाणी अशा वरती छोटे छोटे असे जे बुरुज केलेले आहेत की त्या ठिकाणाहून उभं राहिल्यावर वरचा भाग सगळा दिसू शकतो. तर असं ह्या मंदिराच्या पूर्ण तटबंदीला केलेलं आहे. आणि ही गोदावरी नदीच्या तीरावर. आणि आता आपल्याला समोर जे दिसत आहेत त्या महादेव मंदिराला सुद्धा भेट द्यायची आहे. तर ह्या ठिकाणी असे दुकानं आहे बाहेर फुलांचे. तर हे बघा अशा पद्धतीचं हे मंदिर चारी बाजूंना सध्या बंद स्थितीत आहे कारण त्याचं काम चालू आहे आणि ते सध्या बंद राहणार आहे. तर जेव्हा मंदिर पूर्ण उघडेल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला ह्या मंदिराचा व्हिडिओ करून दाखवणारच आहे. पण आपण हे माणकेश्वर महादेव मंदिर बघितलं तर बाबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की त्याची घंटा ही चिमाजी आप्पांनी लुटून आणलेली होती आणि ती घंटा आहे. त्याच्यानंतर आपण हे जुनं एक तारकेश्वर महादेव मंदिर बघणार आहोत आणि बाहेरचा भाग दाखवत आहे. या ठिकाणी बघा हे सुद्धा प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोरच हे माणकेश्वर महादेव मंदिर आहे. हे सुद्धा त्याच काळातलं. आणि गोदावरी तीरावरील असे बरेच मंदिर आहेत. तर मी बरेच सगळं पूर्ण दाखवणारच आहे. तर हे सुद्धा पूर्ण बघा खालच्या याच्यापासून दगडाने बांधकाम केलेलं आहे. पूर्ण दगडातलं बांधकाम आहे.
वरून हा एक पूल केलेला आहे. खाली समोरच्या साईडला ही गोदावरी नदी, रामकुंड. तर तिकडे बघा मी संध्याकाळच्या वेळी आणि तिकडच्या बाजूला तुम्हाला मी तो पुढचा भाग दाखवलेला आहे. हा शेवटीचा हा गोदावरी तीरावरील हा भाग आहे. इथे हनुमान मंदिर आहेत छोटे छोटे, त्यांनी इथे दगडात कोरलेले. आता आपण इथे माणकेश्वर महादेव मंदिरात जाणार आहोत. आपल्याला तिथे ते जास्त काही व्हिडिओ करता येणार नाही आहे, जेवढा करता आला तेवढा. आणि मी अजून काही अहिल्याबाईंचं जे मंदिर आहे जे आहे तर राम मंदिर, तर असे राम मंदिरं पण गोदावरी तीराला भरपूर राम मंदिर आहे. पण जे अहिल्याबाईंनी राम मंदिर केलं आहे त्यांची समाधी म्हणून, तर त्याची सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, ह्या मंदिराची जी कमान आहे ती सुद्धा दगडामध्ये कोरलेली आहे. खूप सुंदर असं हे तारकेश्वर महादेव मंदिर. आणि मध्ये पूजा चालू होती आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ करता आलेला नाही आहे. पण आपल्याला जेवढा करता आला तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी त्या मंदिरासमोरचं नंदी बघा, खूप सुंदर असा हा नंदी. आणि कालांतराने त्याची झीज होत आहे आणि आपण ते समोरून आलो ते अगदी माणकेश्वराच्या मंदिरास अगदी समोरच दिसतं. आणि हे मंदिरामध्ये ही पूजा आणि तिथे पिंड आणि इथे हे असं हे सुद्धा मंदिर खूप सुंदर. आणि इथे पूजा चालू होती त्यामुळे आपल्याला खूप काही नाही व्हिडिओ करता आला. तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ आवडत असतील, पुरातन घरं जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी गोदावरी तीरावरील प्रत्येक ठिकाणाच्या भागाची तुम्हाला बरेच मंदिरं आहेत आणि प्रत्येक भागाचे मी सुद्धा अजून पहिल्यांदा बघत आहे. असे हे सगळे गोदावरी तीरावरील हे मंदिरं नाशिकमधील. नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी आणण्याचा नेहमी प्रयत्न करते आणि आणत जाणार आहे. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.